भक्तिपरायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् वर्णानाम् अर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् सीतारामगुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्वरकपीश्वरौ यन्मायावशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जौ यथा हेर्भ्रमः यत्पादप्लवमेकमेव हि भवां बोधे स्थितिर्षावतां वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिम् नानापुराणनिगमागमसम्मतं यद् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तः सुखाय तुलसी रघुनाथगाथा भाषानिबन्धमतिमञ्जुलमातनोति जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं कौसल्यात्मज भ्रातृजीवना भक्तवत्सला त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं अयोध्याधीश त्वं शरणं रावणकन्दन त्वं शरणं अहिल्योद्धारक पतितपावना वालिमर्दना त्वं शरणं जानकीवन त्वं शरणं प्रजानुरञ्जन त्वं शरणं त्रैलोक्यपालक त्वं शरणं सजल श्याम घन हनुमज्जीवन रघुकुलनन्दन त्वं शरणं दशरथ जीवन त्वं शरणं राजीवलोचन त्वं शरणं अजानुबाहु त्वं शरणं काकपक्षधर कोदण्डधारी काकुत्सकेतु त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं सगुण निर्गुणत्वं शरणं विश्वाधारा त्वं शरणं पूर्णकामहरि सत्यप्रतिज्ञता
त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं कौसल्यात्मज भ्रातृजीवना भक्तवत्सला त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणम् बालसमय रविभक्तियो तव तीनहु लोक भयो अंधियारो ताहि सो त्रास भयो जग कोयः संकट काहु सो जातन टारो देवन आज्ञ करी विनती तव छांडी दियो रवि कष्ट निवारो को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो लाल देह लाडील से अरुधरी लाल लंगूर वज्र देह दानवदलन जय 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 कपीसूर पायीन के ही गति पतित पावन राम भजी सुनु सठ मना गणिका अजा मिल व्याध गिध गजाली कल तारे घना आवीर जमत स्वपचारी अति अघरूप जे कही नाम बारक देवी पावन होई राम नमामि ते सीताकांत स्मरण जय जय राम पवन सूत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव भारत माता की जय। रामनवमीच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होते आहे। या उत्सवामध्ये अर्थातच रामरायांचा महिमाच गायचा आहे। आता तर भारतामध्ये विशेषत्वाने रामजन्मोत्सवाचे आणि त्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम ज्या पद्धतीने साजरे केले जात आहेत त्याला काही तोड नाही आणि असंच व्हायला पाहिजे। पण ज्या ज्या वेळी या देशावर संकट आली, ज्या ज्या वेळी धर्म आपत्तीत आला, त्या त्या प्रत्येक वेळी आमच्याकडे सर्व साधू संतांनी प्रभू रामचंद्रांची कथाच घेतली, रामायणच घेतलं आणि रामायणाला हाती घेऊनच हा समाज आहे तो पुन्हा जागेवर आणण्याचा, सुस्थिर करण्याचा प्रयत्न केला। सर्व काळ आपण बघत गेलात तर आपल्या लक्षात येईल की वाल्मिकींनी सुद्धा रामायण रचलं। ते रामायण ज्या करता रचलं ते आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु वाल्मिकींचं रामायण आल्यानंतर पुढे आजच्या काळात आपल्या डोळ्यासमोर जर आपण पाहिलं तर उत्तरेमध्ये मुसलमानी राजवटीमध्ये सगळा समाज अत्यंत भरडून तर निघतच होता, अत्यंत यातना सहन तर करतच होता, त्याचबरोबर धर्मांतरण, छळबळ आणि सर्व प्रकारचे त्रास ह्या समाजाला सोसावे लागत होते। त्यावेळी आपण जर बघितलं असेल तर तिथेही रामचरित्रच उपयोगाला आलं। तुलसीदासांनी रामचरितमानस निर्माण केलं
आणि रामचरित मानसाला तिथे वेदांचा अधिकार प्राप्त झाला. इतकं लोकांनी रामचरित मानस उचलून धरलं. आणि ते कसं झालं आपल्या जर लक्षात आलं असेल तर इकडे महाराष्ट्राची परिस्थिती पाहाल तर इकडे सुद्धा मुसलमानांच्या 5 शाया होत्या. हा आपला काही मधला भाग सुरक्षित होता, नाहीतर अन्य सर्व भागांच्यावरती हिंदू समाजावरचा होणारा अनन्वित अत्याचार हा फार अंतःकरणाला क्लेश देणारा होता. त्या काळामध्ये समर्थ पुढे आले, शिवाजी महाराजांना उभं केलं, हे राज्य उभं केलं, हे श्रींचं राज्य उभं राहिलं. पण तेथं अधिष्ठान अर्थात भगवंताचंच पाहिजे. त्यामुळे भगवंताच्या अधिष्ठानावरती शिवाजी महाराजांनी जे राज्य उभं केलं, ही जी पूर्ण भगवा झेंडा तिथून आला आहे. त्यामुळे पताका ही पुन्हा झेंडा रूपाने राजाच्या ठिकाणी राजकारणामध्ये भगवेपण, हिंदूपण, सनातन धर्म पण, वैदिक धर्म पण, शब्द कोणताही वापरा, आजकाल सगळे शब्द आपल्याकडे फिरून फिरून वेगवेगळ्या प्रकारांनी वापरले जातात. या सगळ्या शब्दांचा जरी विचार केला तरी आमचा सनातन हिंदू धर्म, वैदिक धर्म, त्या काळामध्ये त्यांचा जो ध्वज असेल, समर्थांनी पुन्हा भगवा हा अधिक प्रसिद्ध केला. इथे समर्थांनी कार्य केलं. शिवाजी महाराजांनी इथे राज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना इथे झाली. आणि या ठिकाणी समर्थांनी ज्या प्रकारे रामायण, समर्थांनी ज्या प्रकारे रामचरित्र, समर्थांनी ज्या प्रकारे रामउपासना लोकांच्यामध्ये दृढ केली. आपल्याकडे पूर्वीची आठवण होते की आपल्याकडे सवाया म्हटल्या जात असत, एक तरी सवाई आपल्याकडे म्हटली जात असे. परंतु आता सोडा, पण ती एक वीरश्रीनी युक्त असलेली वीरजो शिरजो धक्कधिंग मारुती असे सगळे ज्याच्यामध्ये शब्द आहेत, अशा प्रकारच्या सवाया आपल्याकडे म्हटल्या जात असत. समर्थांनी मोठं वीरश्री पूर्ण असं एक सुंदर असं स्वरूप त्या राजकारणाचं, उपासनेचं त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि हा सगळा महाराष्ट्रातला समाज आहे हा शिवाजी महाराजांच्या मागे उभा करून, आणि त्याचबरोबर आपल्याला तर माहिती आहे आग्र्याहून सुटका कशी झाली, आपल्याला तर माहिती आहे त्याच्यामागचं सगळे आग्र्यापासून ते किल्ल्यापर्यंत सगळी जी माणसं होती कोण, तर ती सगळी रामदासी होती. त्या सगळ्यांनी तो सबंध मार्ग, ते बंद कर, तो हा जो मार्ग आहे तो मार्ग त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला. आणि तो जो मार्ग आहे तो मार्ग इतका सुस्थिर सुखकर त्यांच्याकरता निर्माण करून ठेवला की त्या मार्गावरून शिवाजी महाराज कसे आले, कुणी आणलं, इतकं ते सगळं बेमालूम होतं. सांगण्याचा हेतू असा आहे की एकापेक्षा एक धुरंधर राजकारणी होते. तिकडे उत्तरेमध्ये इथे समर्थांचं कार्य इथे होतं आहे नाही तो, त्याचवेळी उत्तरेमध्ये रामचरित मानस त्यांनीसुद्धा तो समाज आहे तो घडवत आणला. आणि त्या उत्तर रामचरित्राच्या माध्यमामधून त्या समाजामध्ये औरंगजेबाच्या काळातलाच प्रसंग आहे. एकेका प्रसंगामध्ये एकेका हिंदूंचा जो छळ होत होता, स्वतः तुलसीदासांचा छळ काही कमी नाही झाला. तुलसीदासांनासुद्धा औरंगजेबांनी तुरुंगात टाकलं. काहीतरी निमित्त पाहिजे होतं, साधं निमित्त होतं की एकांनी आपला पुत्र आहे तो जिवंत करून द्यावा आणि असा काही एक दावा केला. आणि त्याने सांगितलं तो जिवंत करायचा म्हणून जिवंत किंवा असा चमत्कार मी काही करत नाही, पण एका ठिकाणी घडलेला चमत्कार होता की तुलसीदासांच्या हातून एक मृत असलेलं बालक त्या ठिकाणी जिवंत झालं. तर त्या बालकाच्या ह्या प्रसंगानंतर त्यांना त्रास द्यावा म्हणून त्यांनी जो प्रकार सुरू केला तो प्रकार असा होता की आम्ही आता हा मृत आहे याला जिवंत करा, हा मृत आहे याला जिवंत करा. तुलसीदासांनी सांगितलं हा काही माझा व्यवसाय नव्हे. आणि ही सगळी तक्रार बादशहापर्यंत गेली. बादशहाला सांगितलं की याला तुरुंगात टाका. आणि त्याप्रमाणे त्यांना तुरुंगात टाकण्याची योजना झाली. ते तुरुंगात गेले. तुरुंगामध्ये त्यांना अत्यंत त्रास द्यायला लागले. हे लोक छळबळाने त्यावेळी त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जी त्यांची एक अवहेलना, एक थोडंसं धर्माच्या बाबतीमध्ये त्यांचं आचरण त्रासदायक बनावं असा सगळा व्यवहार सुरू झाला. हे काही खायला द्या, काही आता आपण वाचतो ना
की मुलींना पळवून नेतात, त्रास देतात, त्यांच्या तोंडात गोमांस कोंबतात. हे असले सगळे जे बळजबरीने केले जाणारे प्रकार आहेत. कैदेमध्ये अगदी तुलसीदासाच्या तोंडात गोमांस नाही कोंबलं, पण तत्सम अनेक गोष्टी तिथे घडत राहिल्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे काही खरं नाही, तुरुंगात मी पडावं असं मला वाटत नाही, आणि किती दिवस राहायचं मारुतीराया, आता तुम्हीच बघा. आणि कमाल अशी झाली की त्या किल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांना बांधून ठेवलं होतं तिथून तो राजा जवळच आहे, त्याच्याच महालामध्ये सगळे वानर शिरले आणि त्यांनी जो काही धुमाकूळ घालायला सुरुवात केली की राजा तिथून पळत सुटला. लोकांनी सांगितलं आता तुमचा राजमहाल तर वाचत नाही, परंतु तुम्हालाही वाचवणं शक्य नाही, तुम्ही तुलसीदासांना शरण जा. ते आले, तुलसीदासांकडे आले आणि म्हणाले मी शरण आलो आहे, तुम्हाला मी सोडतो, पण माझ्या राजमहालातला हे जो वानरांनी घातलेला गोंधळ आहे तो थांबवा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आणि मारुतीरायांना प्रार्थना केली आणि सांगितलं की आपण ह्या सगळ्यामधनं यांना वाचवा. आणि मारुतीरायांनी त्या सगळ्या वानरांना तिथे त्यांच्या पद्धतीने जसं थांबवायचं असेल तसं थांबवलं आणि तो राजा त्या त्रस्ततेतून वाचला. त्यानंतरची परिस्थिती अशी की तो राजा म्हणाला आता त्यांनी सांगितलं आता तुम्ही राजमहालात त्या राहायला जायचं नाही. ज्या महालामध्ये मारुतीरायांची वानरसेना गेली आहे त्या राजमहालात आता तुम्ही राहू शकत नाही, आणि त्यामुळे इथे आपण राहायचं नाही. आणि आजही तो महाल त्याची साक्ष आहे, आजही तो महाल तसाच आहे आणि त्या महालामध्ये आजही कुणी राहत नाही. सांगण्याचा हेतू आपल्यापुढे असा आहे की मोठं अवघड असते परिस्थिती, येणारा काळ मोठा अवघड असतो, पण तुलसीदासांनी अनेक प्रकारांनी, आपल्याला काही तुलसीदासांचं चरित्र सांगायचं नाही, पण त्या काळामध्ये असलेला जो हिंदू समाज आहे त्याचं मनोबल खचू नये म्हणून किती प्रकारांनी त्यांनी आपल्याकडनं प्रयत्न केलेत, किती तऱ्हेने त्यांनी आपला समाज त्या एका रात्रीतून, आता पुष्कळ कथा होतील, पण एक गोष्ट अशी आली की अनेक दुखणी आहेत, त्या दुखण्यांच्यावरती काहीतरी आपण योजना करा. रात्रीतून त्यांनी दुखणी बरी करण्याकरता वेगवेगळ्या दुखण्यांच्यावरती मंत्ररचना केलेली आहे. आणि ते जे मंत्र आहेत, अमुक एक दुखणं आहे, पाठीचं दुखणं आहे, करा बरे व्हाल. ह्या समाजाला जेव्हा कोणी तारणहार राहिला नाही तेव्हा भगवंताशिवाय कोणीच नसतं. आणि त्यातही प्रभू रामचंद्रच प्रत्येक वेळी त्यांनाच कालिदासांनी त्यांना आवाहन केलं, भवभूतींनी त्यांना आवाहन केलं. एकनाथ महाराजांनी ज्यावेळी समाजाची परिस्थिती कठीण होती त्यावेळी औरंगजेबाच्या विरुद्ध लिहिण्याची सोय नव्हती, तरीसुद्धा नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. आणि भावार्थ रामायणामध्ये जिथे राम आहे आणि जिथे शत्रूचं वर्णन केलेलं आहे त्या शत्रूच्या ठिकाणी औरंगजेब टाकावा, आणि जिथे राजाचं वर्णन केलं आहे तिथे रामराय टाकावेत, सगळं रामायण आहे. आणि कशा प्रकाराने शत्रूचा निपात करावा हे त्या ठिकाणी लिहिले. सांगण्याचा हेतू आपल्याला असा आहे की आमच्या धर्मामध्ये आम्ही टिकण्याकरता आमच्या समाजावरती जी सर्वदूर संकटं येत गेली, आणि नेहमी असंच असतं, चांगल्या गोष्टीवरच संकटं येतात, वाईटाला संकटं येत नाही. कारण वाईटाच्या ठिकाणचा असणारा जो धच्चोटपणा असतो तो सज्जनाकडे कधीच नसतो, आणि त्यामुळे तो बेपर्वा असतो, तो कसाही वागतो, तो समाज बेबंद असतो, तो समाज कुठल्याही नियमांमध्ये गुंतलेला नसतो, त्याला कशाचा विधिनिषेध नसतो, कोणतीही नैतिकता नसते. आणि त्यामुळे या समाजामधली माणसं ही सुखेनैव राहू शकतात. कारण काहीही झालं तरीसुद्धा माझी फक्त सोय झाली पाहिजे, काहीही झालं आम्ही जगले पाहिजे, आमचा धर्म छळ बळ काय वाटेल ते असो, म्हणजे बलात्कार असो, त्यांच्यावरती अत्याचार असो, काहीही असो, हिंसा असो, कोणतीच गोष्ट सुटत नाही आणि केलं जातं असो. या सर्व गोष्टींच्यामध्ये रामायणानेच प्रत्येक वेळी साथ दिली आहे. भाग्य आमचं असं आहे किंवा दुर्दैव आमचं असं आहे, किंवा दुर्दैवातून निर्माण झालेलं भाग्य आहे, काय मला सांगता येत नाही. परंतु ह्या देशाची आज अशी परिस्थिती आलेली होती, हा देश काही स्वतंत्र राहू शकत नव्हता, हा देश काही हिंदू राहू शकत नव्हता, या देशामधलं अराजक काही संपू शकत नव्हतं.
ह्या सर्व आजही मोदी आवाहन करतायत की कोणत्याही क्षणी आपल्यावरती प्रचंड मोठे हल्ले अंतर्गत होणार आहेत. सगळ्यांनी सावध राहा, सगळ्यांनी संघटित राहा, हिंदूंनी आपल्या भोवतालच्या वातावरणाच्या विषयी सजग राहा, नाही तर एखाद दिवशी येणारं जे स्वरूप असेल संकटाचं, परचक्राचं माहीत नाही आपल्याला, पण त्याच्यामध्ये आपलं नुकसान होईल. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की आज जी जागृती ते आम्हाला सांगतायत, आज ज्या प्रकाराने समाजाला सांभाळून राहायला ते सांगतायत, त्याच्या आधी हा समाज 10 वर्ष सावरला कोणी? रामरायांनी सावरला. कोर्टामधून सुद्धा निर्णय देताना वकिलांचे जर आपण वाचलं असेल, व्हॉट्सॲपवर फिरतंच आहे सगळं, आणि त्याही वेळी फिरतच होतं. वकिलांनी सांगितलं कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली मी विरोधी निर्णय देऊ शकत नाही. काय सांगितलं आहे त्यांनी? रामरायाच्या मंदिरात सांगायला तर काहीच अडचण नाही. त्यांनी सांगितलं मला रामरायांनी संदेश दिला आहे आणि मी माझं निकालपत्र आहे ते लिहिलेलं आहे. मला संकेत आहे प्रभू रामचंद्र ह्या देशाला राखण्याकरता असणारं दैवत आहे, सर्व संकटामधून दूर करणारं दैवत आहे. त्यांनी आम्हाला सर्व प्रकारांनी सर्व काळात राखलेलं आहे. आमचे इतिहास आहेत, आमची पुराणं आहेत, वेद आहे. वेदांचा तर अर्थ आम्हाला कळतच नाही, कारण अवघड आहे ते सगळं आर्ष वाङ्मय आहे. त्यातलं संस्कृत आम्हाला समजणं अवघड आहे. त्यामुळे वेदांचं ज्ञान होणं अवघड आहे. परंतु पुराणं, त्याकरता व्यासांसारख्यांनी 18 पुराणं लिहून ठेवली. काय ते लिखाण थोडं आहे? काय त्या श्लोकांची संख्या, एकेका पुराणातल्या श्लोकांची संख्या 20-20, 25-25 हजारांमध्ये आहे. आणि त्यामुळे एकूण जे कार्य केलेलं आहे ते कार्य खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. व्यासांनी केलेलं कार्य खूप मोठं आहे. तरीसुद्धा पुराणांमध्ये जे आलं, पण इतिहास, आमच्या देशाचा जो इतिहास आहे 2च, एक वाल्मिकी रामायण आणि दुसरं व्यासांनी लिहिलेलं महाभारत. महाभारताला 5वा वेद म्हणतात आणि रामायण हा तर आमचा आदर्शच आहे. रामायण हा तर आमचा इतिहासच आहे. रामायण हा तर आमचा जीवनग्रंथच आहे. आणि त्यामुळे रामायणाच्या बाबतीमध्ये हे महाकाव्य आहे, ते आद्य महाकाव्य आहे. जगामध्ये सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले की जगातलं पहिलं काव्य, जगातलं पहिलं साहित्य आमच्याकडे निर्माण झालं, पण जगात ते सिद्ध नाही होऊ शकलं. सरस्वतीच्या वीणेवरचा पहिला झंकार आमचा वेद आहे. आणि जगामधला इतिहास काव्यबद्ध करणं किंवा इतिहास आमच्या समोर येणं, हा पहिला इतिहास वाल्मिकींनी लिहिलेला आहे. जगात कोणी लिहिलेलं नाही आणि ते रामचरित आहे. आणि आमची धारणा अशी आहे की जे वाल्मिकींनी लिहिलं आहे ते रामायण प्रमाण आहे. असं का बरं म्हणावं लागलं? त्याचं कारण असं आहे की जेव्हा या परकीयांनी जाणलं की ह्या देशामध्ये राम, धर्म, कृष्ण, देवदेवता, सदाचार, सन्नीती यावर या समाजाची फार श्रद्धा आहे. हा समाज सहसा हे सोडायला तयार होत नाही. विकृतीकरण कुणाचं करा? रामाचं. कारण राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनाला मर्यादा आहेतच. अशा सगळ्या मर्यादा प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आलेल्या आहेत. तरीसुद्धा प्रभू रामचंद्रांना कधी काय वागावं, कसं वागावं हा प्रश्न नाही पडला. माणसाच्या मर्यादित जीवनामध्ये नैतिकता राखून सत्य मार्गाने धर्मनिष्ठ जीवन कसं जगावं याचा आदर्श प्रभू रामचंद्रांनी आमच्याकरता घालून ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांचा जो पुरुषार्थ आहे, त्यांचं जे जीवन आहे ते मानवाला आदर्श आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की रामाचं चरित्र वाचायचं नाही आहे, रामाचं चरित्र अनुभवायचं आहे, जीवनामध्ये त्याचं आचरण करायचं आहे. आणि कृष्णाचं चरित्र आचरण्याकरता नाही आहे, बोध घेण्याकरता आहे. कृष्णाच्या चरित्रात तर बोध घ्यावा, तत्त्वज्ञान समजावं, आचरण, कारण तो पूर्ण पुरुषोत्तम आहे. भगवंतानी आपल्या कुठल्याही मर्यादा न ठेवता जो अवतार घेतला आहे तो कृष्ण अवतार आहे. त्यामुळे कृष्णावतारासारखं मानव नाही व्यवहार करू शकत. रामावतार आदर्श आहे, कृष्णावतार नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्र, मोतीलाल नेहरूंसारख्या माणसांनीसुद्धा ब्रिटिशांकडे जाऊन सांगितलं
की मला ही जमीन पाहिजे. त्यांनी सांगितलं का, ह्या जमिनीचा आग्रह का. नाही म्हणाले, तुम्ही कितीही पैसे मागा, मी हीच जमीन घेणार आहे, मला हीच जमीन पाहिजे आहे. तर तेव्हा त्या गव्हर्नरनी विचारलं की इतका आग्रह आपण करता आहात, त्याच्यामागे काही हेतू आहे का, काही कारण आहे का. ते म्हणाले हो कारण आहे, कारण मला माझं घर बांधायचं आहे आणि त्यामुळे त्या आनंदभुवन बांधण्याकरता जिथे राम आणि भरताची भेट झाली आहे ती ही जागा आहे. तर माझं घर ह्या राम भरत भेटीच्या पवित्र स्थानावरती व्हावं अशी माझी इच्छा आहे. ज्यांच्या घरामध्ये ना घराणं, ना इतिहास, ना धर्म, ना चारित्र्य, ना व्यवहार, काहीही नव्हतं, तरीसुद्धा अंतःकरणामधला जो एक आतला आवाज असतो ना, महात्मा गांधी म्हणायचे ते माझा आतला आवाज, तसा प्रत्येकाचा आतला आवाज प्रभू रामचंद्रांच्या चरणाशीच लीन आहे. अशक्य आहे. वाईटाचा स्वीकार करून समाजामध्ये जगणं नेहमीच अशक्य आहे. मनुष्य वाईटाचा स्वीकार करून जगतो, त्याचा अंतःकरण जगत नाही, त्याची बुद्धी जगत नाही, त्याचा विचार जगत नाही, त्याचं जीवनही जगत नाही. तो नेहमीच अशांत आहे. आपण बघा सर्व दूर, आज राजकारण्यांची स्थिती बघा. असो, आपल्याला त्याच्या फार खोलात जायचं आहे असं नाही आहे. आज आपल्यापुढे धर्माचं स्वरूप सांगताना आज धर्माला एका प्रकाराने आलेली ग्लानी दूर करण्याचं काम या भाजपा सरकारने 2014 सालापासून सुरू केलं. वाटलं नाही. अर्थात पुन्हा ती भगवंताची कृपा आहे, पुन्हा ती प्रभू रामचंद्रांचीच कृपा आहे. ज्या पद्धतीने मंदिर उभं राहिलं, ज्या पद्धतीने त्याच्या मागच्या घटना घडल्या, ज्या पद्धतीने मंदिर बनवत असतानाचे प्रसंग लोकांसमोर आले, ज्या पद्धतीने रामरायांनी सगळ्यांना सहाय्य केलं, ज्या पद्धतीने मारुतीरायांनी सहाय्य केलं. मंदिराच्या इमारतीवरचा कळस म्हणजेच मंदिराची इमारत धोक्यात आणण्याचा जो प्रयत्न केला गेला आणि त्याच्याकरता जे बॉम्ब्स त्यांनी वापरले आणि जे आणून ठेवले, 5 बॉम्ब्स आणून ठेवले होते, त्यातले 3 लोकांना सापडले. म्हणजे जे शोध घेतला त्या पोलीस खात्याला म्हणा किंवा गुप्तहेर खात्याला म्हणा, त्यांना ते सापडले, ते त्यांनी डिस्चार्ज करून टाकले. परंतु 2 बॉम्ब होते ना, ते तसेच कुठे पडले होते आणि माहिती कुठे आहे, कुठे बॉम्ब आहेत. पण एका मारुतीरायांनी, एका वानरांनी ते शोधले आणि ते लोकांपर्यंत आणून दिले आणि मंदिर वाचवलं आहे. कसले चमत्कार, किती प्रकारचे चमत्कार प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या निर्मितीपासून आम्ही पाहिले. या 14 सालापासून या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारे हा समाज जो पूर्णपणे आत्मविस्मृतीमध्ये गेलेला होता, या समाजाला हिंदू लाज वाटत होती. जो स्वतःला मिडल क्लास काय, हायर मिडल क्लास काय आणि ॲफ्लुएंट सोसायटीमधला मी आहे असं म्हणणारा काय, कुणालाही हिंदू म्हणून घेणं, हिंदूंचे सणवार, आमची जीवन पद्धती याच्याविषयी बोलणं किंवा ती आचरणं नको वाटत होतं, लाज वाटत होती, बॅकवर्ड वाटत होतं. यात काय अर्थ आहे असं वाटत होतं. 10 वर्षात समाज बदलला. सगळ्यांना हिंदू हिंदू शब्द जसा काही परवलीचा झाला. सनातन धर्म शब्द ऐकून तर कितीतरी मुसलमानांनी आपल्याकडे चळवळ बघण्यासारखी आहे. आपण कदाचित पाहिली पण असेल की कैकांनी, विचारवंतांनी, मुस्लिम विचारवंतांनी हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म स्वीकारला. आपल्याला थोडंसं त्याची ओळख करण्याचा काय, प्रभू रामचंद्रांच्या अधिष्ठानावर आम्ही ह्या धर्माचा विचार करतो आहे. गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणताना आता असं झालं आहे की सनातन धर्म की जय. आता जेव्हा जय जयकार केला जातो तेव्हा सनातन धर्माचा केला जातो. पण सनातन धर्म म्हणजे काय आहे कुठं माहिती आहे आम्हाला? तरी हिंदू हिंदू एवढा शब्द माहिती आहे आणि असं वाटतं आमचा हिंदू धर्म टिकला पाहिजे. नाही, मुळामध्ये आमचा सनातन धर्म आहे. सनातन जो नित्य नूतन आहे तो सनातन आहे, जो अक्षय आहे, जो शाश्वत आहे, जो अनादिकाळापासून चालत आलेला आहे, जो अनंत काळापर्यंत पुन्हा पुन्हा वेगवेगळी वळणं घेत चालतच राहणार आहे, हा सनातन धर्म आहे. या सनातन धर्माला हिंदू म्हणून जे मर्यादित केलं होतं, आज मुसलमानांच्या सकट सगळ्यांनी, मुसलमान का म्हणायचं, कारण ख्रिश्चनांचे जे उद्योग आहेत
ते सगळे छुपे आहेत. पण मुसलमानांचा उद्योग थेट आहे, समोरासमोर आहे, हल्ला अगदी समोरून आहे. ख्रिश्चन लोक जे आहेत ते मुसलमानांच्यासारखा समोरासमोर हल्ला करत नाहीत. त्यांनी आपल्याला संपवत आणलं, भाषेतून संपवलं, आचारातून संपवलं, विचारातून संपवलं, आमच्या मुलांना धर्मापासून दूर करून संपवलं, भाषा संपवली, आमचं वाङ्मय संपवलं, मुलांना ते ज्ञान संपवलं. अनेक अनेक गोष्टींमधून या ठिकाणी आम्ही दूर गेलो, आमच्या संस्कृतीपासून दूर गेलो. परंतु आता मात्र परिस्थिती अशी आहे की आम्ही हिंदू आहोत एवढ्या शब्दावर आम्ही नाही थांबत. आता एक नवीन शब्द पुन्हा कॉईन झाला आहे. हिंदू धर्म म्हणतात, पूर्वी म्हणजे मधल्या काळात 1-2 वर्षापूर्वीपर्यंत सनातन धर्म म्हणत होते. आता सनातन हिंदू धर्म की जय असं म्हणतात. आता सनातनता कोणाला आहे? आज तुम्ही ज्याला हिंदू धर्म म्हणता ते हिंदू धर्माला सनातनता आहे. सनातन म्हणजे काय आहे? हा धर्म कशावरती अवलंबून आहे? हा धर्म कशापासून निर्माण झाला आहे? हा धर्म जो निर्माण झाला आहे तो वेदाधिष्ठित आहे, म्हणजे तो वेदांपासून निर्माण झाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. म्हणजे हा वैदिक धर्म आहे. वेदांनी जी तत्त्व सांगितली आहेत ती सगळी तत्त्व हा जो धर्म पालन करतो तो वैदिक धर्म. तो वैदिक धर्म कसा आहे? अगं ते बंद ठेव ना. तो वैदिक धर्म जो आहे तो सनातन धर्म आहे. आणि त्याचबरोबर सनातन वैदिक धर्माच्या बरोबरच एक आणखीन गोष्ट आहे की हा धर्म वेदांवर जसा अधिष्ठित आहे तसा पुराण, इतिहास ह्यांच्यावर पण अधिष्ठित आहे, स्मृतींवर सुद्धा अधिष्ठित आहे. म्हणून आम्ही रोजच्या जीवनामध्ये संकल्प करताना श्रुती स्मृती पुराणोक्त असा संकल्प करतो. का? कारण जो श्रुतींवर अधिष्ठित आहे, स्मृतींनी ज्याला नियम घालून दिलेले आहेत आणि पुराणांनी त्या नियमांनी चालणारे लोक कसे शाश्वत यश मिळवून राहिले, कसे जीवनामध्ये कृतार्थ झाले, त्यांनी कसा मोक्ष प्राप्त करून घेतला, या संदर्भामध्ये त्याचं स्मरण म्हणून आपण श्रुती स्मृती पुराणोक्त असं धर्माचं स्वरूप जाणतो. पण हे झालं कसं? श्रुती स्मृती पुराणोक्त झालं कसं? कारण हा मुळात वैदिक धर्म आहे. हा वैदिक धर्म वेदांवरती अधिष्ठित आहे. ठीक आहे, वैदिक धर्माप्रमाणे आचरण करावं, वैदिक धर्माप्रमाणे आचरण करणं अत्यंत कठीण आहे. कारण त्याचे विधिनिषेध जे आहेत ते फार कडक आहेत. एकेकाळी लोक त्या विधिनिषेधांचा विचार करून आपल्या जीवनामध्ये आचरण करत होते. जोपर्यंत हे सर्व टिकलं तोपर्यंत तो वैदिक धर्म श्रुती उक्त, श्रुतींनी सांगितलेला, श्रुतींच्या प्रमाणे आचरण करणारा असा धर्म होता. पुढे असं झालं की या धर्माचं आचरण करता करता समाज थोडा ढिला झाला. कोणता काळ समजावा आपण? कृतयुगाच्या शेवटी. कारण ही जी युगं आहेत कृत, त्रेता, द्वापार आणि आता आम्ही कलियुगात आहोत, शेवटचा कली. कृतयुगाचा शेवट म्हणजे थोडं थोडं माणसाच्या मनावरचं जे नैतिकतेचं एक असणारं बंधन म्हणू नका, पण असणारा जो एक ध्येयवाद, जो एक विचार, जे एक स्वतःनी घेतलेला विधिनिषेध, या सगळ्याच्या संदर्भामध्ये तो बदलायला लागला. आणि तो जसा बदलायला लागला तसा समाजामध्ये असा एक विचार ऋषीमुनींच्या ठिकाणी आला की असा आता हा श्रुतीनी उक्त असा धर्म राहणं अवघड आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला काहीतरी बदल करायला हवा. म्हणून काय आलं? स्मृती आल्या. स्मृती म्हणजे असं की ज्याच्यामध्ये कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, जीवन कसं असावं, या सगळ्याच्या संबंधाने काही चर्चा केलेली आहे. ती जी चर्चा आहे ती चर्चा करताना आपल्याकडे वर्णन असं केलं आहे की कृतयुगात जीवन कसं होतं. न राजा नैव राजासीत, न धर्मो न च दांडिका, धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. म्हणाले ना राजा नव्हता, ना राज्य नव्हतं, ना शासक नव्हता, ना अनुशासन करून घेणारी प्रजा होती. काय होतं मग?
धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. धर्मानीच प्रजा सगळ्यांचं परस्परांचं रक्षण करत होती. शब्द एवढंच प्रमाण होतं. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये काय करायचं आहे, पैसे द्यायचे, दिलेत, हे घ्यायचं आहे, घेतलं आहे, त्याच्यावर लिखा पढी, तू मला पुन्हा बोलला, मी तुला पुन्हा, कुठला विषयच नाही. एकदा शब्द दिला संपला. त्याच्या पुढे विषय बदलत नाही, त्याच्या पुढे विषय येत नाही. पण काळ बदलायला लागला. त्यावेळी असं वाटलं की लोकांच्यावरती काही संस्कार करण्याची जरूर आहे. आणि म्हणून स्मृतिग्रंथ लिहिले गेले, म्हणून स्मृती आल्या. स्मृती आल्यानंतर त्या स्मृतींच्यामधून जीवनाला एक आचार धर्म आला. आणि त्यातला सर्वात मोठा भाग की कृतयुगामध्ये ह्या स्त्रीशी किंवा ह्या कन्येशी ह्या पुत्राचा विवाह व्हायचा आहे एवढं म्हटलं की संपलं. वाचा दत्त. म्हणून आजही आपल्या लग्नामध्ये वाङ्निश्चय अजूनही केला जातो. तो संस्कार आपण कृतयुगाचा अजून ठेवला आहे की आदल्या दिवशी वाङ्निश्चय कशा करता की वाणीनी वाचा दत्त आहे मी, ही कन्या मी तुम्हाला दिलेली आहे किंवा ही तुमची कन्या आम्ही स्वीकारलेली आहे. हा जो वाङ्निश्चय आहे तर कृतयुगामध्ये फक्त वाङ्निश्चयाने विवाह होत असे, कोणताही संस्कार करायची गरज नाही पडली. पण जेव्हा स्मृती आल्या तेव्हा पहिल्यांदा आपण उद्या वसिष्ठांचं चरित्र पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये वसिष्ठांनी कसं समाजाला सुस्थिर बनवलं हा विषय त्याच्यामध्ये येईलच. तर त्या स्मृती बनवत असताना ह्या ऋषीमंडळांनी जे कार्य केलं आहे त्यामध्ये विवाह संस्था तिथे पहिल्यांदा निर्माण झाली. आणि ज्ञात जगातला पहिला विवाह हा राम आणि सीतेचा आहे. हा पहिला विवाह आहे. आणि त्या विवाहाकरता वसिष्ठ महामुनींनी सगळे मंत्र विवाहाचे लिहून ठेवलेले. म्हणजे वसिष्ठांनी लिहिलेल्या मंत्रांनी आम्ही आजही विवाह करतो. ही आमच्या धर्माची परंपरा आहे. यालाच सनातन परंपरा म्हणतात. कृतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापार गेलं, आज कली आलं तरी विवाह संस्कार तसाच आहे. फक्त दुर्दैव असं आहे की आमच्या गबाळ्या विचाराच्या लोकांना मात्र करायचं आहे काय तो वैदिक लग्न पद्धतीने करून रजिस्टर करावं. आता या दिवाळखोर बुद्धीला आपण काय म्हणावं. अहो, जिथं 100-200 वर्षाचा इतिहास नाही आहे तिथे अमेरिका एवढ्या एवढ्याशा गोष्टीचा इतिहास निर्माण करते आहे, ज्याला काहीही आगापिछा नाही, ज्याला कोणताही संस्कार नाही, ज्याला कोणतंही महत्त्व नाही, ज्याच्या मागे कोणताही त्याग, नैतिकता, विशेष काही घटना काही नाही, तरी आपल्या स्मृती निर्माण करत आहेत, त्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व निर्माण करत आहेत. आणि आमच्याकडे लाखो वर्षांपासून जो विवाह संस्कार चालू आहे तेव्हानी आम्हाला बुद्धी दिली कोणती आणि कशा करता, हाच प्रश्न निर्माण व्हावा. असा व्यवहार आज दुर्दैवाने कलियुगामध्ये स्वतःला बुद्धिवादी म्हणणारे, स्वतःला रॅशनल इंटेलेक्च्युअल्स म्हणणारे करतात. त्याला काय दुर्दैवत यांचं आहे. धर्माचं काही बिघडत नाही, सनातन धर्माचं तर त्याहून काही बिघडत नाही. धर्म म्हणजे आम्हाला धारण करणारा तो धर्म, म्हणून धर्म. सनातन धर्म ज्या धर्माने आम्ही चालतो तो काही बिघडत नाही. कारण नुकसान जो तो आपलं करून घेणार आहे, जसं वागणार आहे तसा त्याचा लाभ आहे किंवा तोटा आहे. त्याच्यामध्ये मी आमचा त्याच्यावर अरे तुझा विश्वास असो की नसो, तुझ्या विश्वासावर काय आहे, वास्तव काय आहे, आणि तुला बाकीची वास्तवं मानावी लागतात म्हणून तू मानतोस, मग तिथे तुझा बुद्धिवाद येत नाही. इथेच कसा बुद्धिवाद येतो. असो, ज्ञात जगातला पहिला विवाह संस्कार हा प्रभू रामचंद्र आणि सीता यांचा विवाह आहे, जो संस्कार वसिष्ठांनी निर्माण करून दिला आणि ह्या समाजामध्ये तो चालू राहिला. हा स्मृतिकाळ आहे. स्मृतिकाळामध्ये फक्त नियम दिले, लोकांना त्या नियमाने आचरण करायला सांगितलं, लोक त्या नियमांच्यामध्ये त्या बंधनात राहू लागले. त्रेतायुग संपत आलं तसं माणसं पुन्हा बदलायला लागली. त्रेतायुगाच्या शेवटी त्यांना आणखीन नियंत्रणाची जरूर जास्त भासली. समाज बिघडला आणि त्या समाजामध्ये इतो भ्रष्टः ततो भ्रष्टः, राजाही भ्रष्ट आहे आणि प्रजाही भ्रष्ट आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीमध्ये जे भगवंतांनी सांगितलं आहे
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानम अधर्मस्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां आणि सर्वात शेवटी धर्मसंस्थापनार्थाय धर्माची संस्थापना करण्याकरता संभवामी युगे युगे मी युगायुगात जन्म घेणार आहे असं जेव्हा भगवंतांनी सांगितलं आणि म्हणून कृष्ण अवतार झाला. प्रभू रामचंद्र त्रेतायुगात आले. पुढे द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने हे जळ कौरव पांडव समाजातली अनैतिकता या सगळ्याला दूर सारून व्यासांच्या साह्याने सर्व पुराणांची निर्मिती करून सर्व ग्रंथांच्यावरती भाष्य निर्माण करून आमच्याकरता विपुल वैदिक वाङ्मयाचं पाथेय एक शिदोरी तयार करून दिली. आणि आम्ही व्यासांच्या त्या शिदोरीवरती या कलियुगामध्ये आलो. आता स्मृतीचा धर्म होता, स्मृतीप्रमाणे तेव्हा वागत होते, तो सुटला. कृष्णाच्या काळामध्ये भगवंतांनी काही सांगितलं तरीसुद्धा लोकांना ज्या चुका करायच्या त्या खंडीभर चुका लोक करतच होत आणि त्यांना व्हायचं ते शासन होतच होतं. मग त्या काळामध्ये पुराणोक्त धर्माचं पुराणांनी सांगितलेल्या गोष्टींचा सल्ला त्यानुसार समाज व्यवहार करू लागला किंवा समाजामध्ये त्या पद्धतीने जीवन जगावं असं एक स्फूर्तीचं स्वरूप त्या समाजाला मिळत गेलं. पण त्याच्याही पुढे कलियुग आलं. कलियुगामध्ये आता शिल्लक काय राहिलं? संकल्पापुरती श्रुती स्मृती पुराणोक्त एवढं शिल्लक राहिलं. ना श्रुतीचं आचरण, ना स्मृतींचं आचरण, ना पुराणांचं आचरण. आणि लक्षात आलं की ह्यातल्या कोणत्याही नियमांनी मनुष्य आपल्या जीवनभर कारण काहीतरी नियम विधिनिषेध अंतःकरणाशी धरून जगायचं तर ते ह्या कलियुगातल्या लोकांना शक्य नाही आहे. आणि म्हणून कलियुगातल्या लोकांच्याकरता जो धर्म आला किंवा जो धर्म आणला तो संतांनी आणला. म्हणून कलियुगामध्ये संत श्रेष्ठ झाले, संत विषय मांडू लागले, संत आम्हाला तत्त्वज्ञान शिकवू लागले, संत आम्हाला नैतिकता शिकव. तुकाराम महाराजांनी उगीच नाही म्हटलं वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा एरांनी वहावा भारत याचं. आम्हाला माहिती आहे की वेद काय सांगतो, कारण आम्हालाच आता लोकांना शहाणं केलं पाहिजे. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी, आम्हाला यायचं काय कारण? बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग, हेच काम करण्याकरता आम्ही आलो. आणि त्यामुळे हा संतांनी जो धर्म सांगितला तो काय सांगितला? रामनाम घ्या, याच्याशिवाय दुसरं काही नाही. या कलियुगाला तारणारं जर काही असेल तर ते फक्त रामनाम आहे. त्या रामनामामध्ये जे सामर्थ्य आहे ते सगळ्याचं सामर्थ्य आहे, ओंकाराचं सामर्थ्य आहे. त्या ओंकाराच्या निखळ ओंकाराच्या जपामधून मिळणारं जे काही ऊर्जेचं स्वरूप आहे ते रामनामातून मिळतं आहे. ते रामनाम घेण्याकरता एका जागेवर बसा, खाऊ नका, पिऊ नका, मांडी घाला, काही नाही. उठता बसता कार्य करता कुठेही असू द्या रामाचं नाव घेत, हा धर्म आहे. आजचा जो धर्म आहे, आजच्या समाजाला दिलेला जो धर्म आहे, आचरणाची शुद्धी ठेवा आणि आपलं जीवन जे आहे ते उत्तम प्रकाराने व्यक्तीच्या माध्यमातून भगवंताच्या नामस्मरणातून. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघ श्याम भज प्यारे तू सीताराम. सुंदर माधव मेघ श्याम भज प्यारे तू सीताराम. भगुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आता हा विषय जो सनातन धर्माचा आहे तो आमच्या समाजापर्यंत ज्या जिव्हाळ्याने येऊन पोचला आहे तो केवळ प्रेमाचा, धर्माचा, धर्माभिमानाचा नाही आहे, तो आज जगामध्ये आमच्या अस्तित्वाचा आहे। आज परिस्थिती अशी आहे, कुणीही आम्हाला जगू देत नाही आहे आणि जगात कोणालाही हिंदूंना जगू द्यायचं नाही आहे। आणि त्यामुळे आम्ही जर सावध नाही राहिलो, आम्ही जर सावध नाही झालो, आमच्या देवदेवतांचं महात्म्य जर आम्हाला आम्ही आता कोणालाच शरण जाऊ शकत नाही। देवळात बसलो आहे आणि देवाच्या समोर बसलो आहे म्हणून काहीतरी देवाची स्तुती करायची असं नाही आहे। आज वास्तव एवढंच आहे की प्रत्येक माणसाने जर ईश्वरी शक्तीला आवाहन केलं तरच आमच्या अस्तित्वाला अर्थ आहे, म्हणजे राहणार आहे। आमचं अस्तित्वच नष्ट करायला निघालेले आहे, नकोच आहे। बाय हुक और क्रूक हे संपलेच पाहिजे, यांचं अस्तित्व शिल्लक राहताच। पण आम्ही इतके उदासीन आहोत, आम्ही इतके बेफिकीर आहोत की परिस्थिती इतकी कठीण आहे। आम्हाला राजकारणी सांगता आहेत, चांगली माणसं सांगता आहेत, समाजहितैषी सांगता आहेत, तरीसुद्धा आम्ही जागे होत नाही। हे दुर्दैव आहे, एवढीच गोष्ट आहे। प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात बसून रामचंद्रांनाच मागायचे की आम्हाला प्रेरणा द्या, आम्हाला बुद्धी द्या, आम्हाला बळ द्या, आम्हाला सामर्थ्य द्या आणि आमच्याकडून करवून घ्या। कारण हा समाज कोणत्याही स्थितीत टिकला पाहिजे, टिकलाच पाहिजे आणि तो टिकणारच आहे, कारण तो सनातन हिंदू धर्म आहे। आज आपल्याला सनातन हिंदू धर्मावर बोलायचं नाही म्हणून जास्त बोलत नाही, नाहीतर सनातन शब्दातच त्याचं सनातनत्व आहे आणि ते कसं आहे ते कधीतरी वेळ आली तर बोलू, नाही तर आजचा तो विषय नाही। पण एक आहे, जगामधल्या किती संस्कृती, जगामधल्या किती प्रकारच्या भूमिका, जगामध्ये किती प्रकारचे धर्म एकेकाळी होते, नंतर नष्ट झाले। जे पूर्वी नव्हते ते नव्याने उदयाला आले। आपण पाहतोय, कोणाच्या नावं घेण्याची काही गरज नाही। कोणते कोणते धर्म पूर्वी होते आज नष्ट आहेत तेही आम्हाला माहिती आहे, आणि जे पूर्वी नव्हते पण आज उदयाला आले आहेत तेही आम्हाला माहिती आहे। तो एक उर्दू कवी म्हणतो, ईरान रोम मिश्रा सब मिट गए जहाँ से, कुछ बात है ऐसी कि हस्ती मिटती नहीं हमारी। म्हणाले जगातले इतके धर्म संपून गेले, त्यांचा नामोनिशाणी शिल्लक उरली नाही, पण आमचं काही असं वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामुळे कुछ बात है ऐसी कि हस्ती मिटती नहीं हमारी, आमचं अस्तित्व संपूच शकत नाही। दुसरा कवी तर आणखीन म्हणतो, हाला नावाचा कवी आहे, तो म्हणतो, दिने हिजाजी का बेबाक घोडा, न जेहू में अटका न सेहू में रुका, किए पार जिसने सातों समंदर वो डूबा दहाड़े में गंगा के आकर। त्याने सांगितलं, जगभर ह्यांच्या हातातल्या पराजलेल्या तलवारी, कुराण, बायबल घेऊन हे जगभर फिरतायत आणि सगळ्यांचे धर्म नष्ट करून टाकतायत, सगळ्यांना धर्मांतरित करतायत। असं असूनसुद्धा जेव्हा ते आमच्या देशामध्ये आले आणि त्यांनी जेव्हा गंगा ओलांडायला सुरुवात केली, वो डुबा दहाडे में गंगा के आकर, गंगेच्या प्रवाहामध्ये मात्र त्या घोड्याला जलसमाधी घ्यावी लागली। दिने हिजाजी का बेबाक घोडा, न सेहू में अटका न जेहू में रुका, किए पार जिसने सातों समंदर वो डुबा दहाडे में गंगा के आकर। तो इथे येऊन नष्ट झाला, इथे समाप्त झाला। जय सच्चिद्घन जानकी जीवन नारायण तव दासोहम, जय सच्चिद्घन जानकी जीवन नारायण तव दासोहम, जय सच्चिद्घन जानकी जीवन नारायण तव दासोहम, नारायण तव दासोहम, नारायण तव दासोहम। या धर्माच्या संदर्भामध्ये विषय मांडताना प्रभू रामचंद्रांचं जे अधिष्ठान आहे या राष्ट्राच्या मागचं, ते अधिष्ठान कोणीही विसरता कामा नये, एवढीच आमच्या ऋषीमंडळाची इच्छा आहे।
आणि त्यामुळे ऋषीमंडळांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे ते कार्य मोठं विलक्षण आहे. सप्तर्षी तर आहेतच, वाल्मिकी त्या सप्तर्षींमधले नाहीत, परंतु वाल्मिकींनी प्रभू रामचंद्रांच्या विषयी काव्य मात्र निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांचं वैशिष्ट्य जर सांगायचं किंवा त्यांचं चरित्र सांगायचं, आपल्याकडे वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला वगैरे म्हणतात, अशी तर काही कुठे कथा किंवा त्याला तर काही कुठे आधार आपल्याला पुराणामध्ये किंवा इतरत्र कुठे बघायला मिळत नाही. वाल्मिकींच्या बाबतीमध्ये असं आहे की ज्या कथा आपल्याला उपलब्ध आहेत त्यातल्या 1-2 कथा आहेत. एक तर मला वाटतं पुराणामध्ये कथा आहे आणि एक कथा तर प्रत्यक्ष वाल्मिकींनी आपल्या मुखानीच आपल्या रामायणामध्ये सांगितली आहे. रामायणामध्ये त्यांनी स्वतःचं जीवन थोडक्यात, पण मी कोण आहे, कसा आहे, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला एवढं लक्षात येतं की वाल्मिकींचा एक पहिला भाग, एक त्या कथेचा जर विचारात घ्यायचा तर ती कथा असं सांगते की प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये राज्य ठीक स्थिरस्थावर झालेलं आहे. त्यानंतरचा प्रसंग आहे आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की वाल्मिकींनी हे जे रामायण लिहिलं ते रामायण लिहिण्यामागे तो इतिहास कसा निर्माण झाला, तो इतिहास काय आहे या संबंधामध्ये ते म्हणतात. तर त्यावेळी त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे की वाल्मिकी आपल्या इथे अंघोळीला सकाळच्या वेळी तमसा नदीवरती चाललेले आहेत, आपल्या शिष्यांच्या बरोबर चाललेले आहेत आणि जात असताना वाटेमध्ये ते एका भावविश्वामध्ये गेले. काही संकेत असेल, काही असेल, पण त्या स्थितीमध्ये जेव्हा ते चालत होते त्यांचं मन ज्या भावांमध्ये भरलेलं होतं, अशा स्थितीत त्यांनी पाहिलं की एक क्रौंच पक्ष्यांचं जोडपं आहे आणि नर मादी त्या ठिकाणी एका वृक्षावरती आहेत आणि एका पारध्यानी त्या नराचा वेध घेतला आहे आणि त्याला मारलेला बाण इतका मर्मस्थानी बसला की तो पक्षी घायाळ होऊन, अगदी रक्तबंबाळ होऊन असा तडफडत खाली पडला. आणि तो खाली पडलेला पाहिल्यानंतर वाल्मिकींना काही ते बरं वाटलं नाही. त्यांना त्यांच्या कवी मनाला म्हणा किंवा त्यावेळेच्या त्यांच्या भावस्थितीला ते काही जुळणारं नव्हतं. आणि त्यांनी त्या क्षणी जी अंतःकरणातली त्यांची जी तळमळ, भावना, जी उत्कटता किंवा भावनाशीलता जी त्या ठिकाणी विशेषत्वानी प्रकट झाली होती, ते सगळं त्यांच्या मुखातून एकदम बाहेर पडलं. आणि त्यांनी एक श्लोकच त्यांच्या मुखातून उच्चारला गेला. तो त्यांनी म्हटले, मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगमः शाश्वती समाहा. आणि त्याच्या पुढे ते म्हणतात, यत्क्रौंच मिथुनात एकमवधीही काममोहितम. म्हणाले, अरे हे निषादा, त्या क्रौंच पक्षाच्या जोडीवरती तू त्या नराचा वेध घेऊन त्यांच्या जीवनातला जो आनंद आहे तो तू दूर केलास आणि ती मादी आता विलाप करते आहे. तर मला असं दिसतं आहे की ह्या पृथ्वीतलावरती आता तुझे पाय काही फार काळ राहू शकत नाहीत. आता तू काही इथे राहू शकत नाहीत, तुला फारशी वर्ष इथे काही मिळणार नाहीत. असं म्हटल्यानंतर त्यांच्या मनाला एक खिन्नता येते. त्यांना असं वाटतं की अरे, मी स्वतःला तपस्वी समजतो आणि मला इतका राग कसा येतो, मला राग आला आणि मी शाप कसा देतो. तर हे शाप देणं काही बरोबर नाही. आणि त्याच दुःखद अशा मनस्थितीमध्ये ते नदीवर जातात आणि अंघोळ करतात चांगलीशी जागा बघून. आणि अंघोळ करून परत येताना त्याच एका नैराश्याने युक्त असलेल्या अशा मनस्थितीमध्ये आपल्या आश्रमाकडे येऊन पोचतात. जग जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो
त्यानंतर वाल्मिकी आपल्या आश्रमामध्ये परत येतात. आश्रमात परत आल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्यांना भेटायला नारद आलेले आहेत. आणि त्या नारदांशी जेव्हा त्यांचा संवाद होतो ते म्हणतात की नारदा, असं कोण व्यक्तिमत्व आहे, असं कोणतं व्यक्तिमत्व की जे श्रेष्ठ आहे, जे व्यक्तिमत्व माझ्या अंतःकरणाला भारावून टाकणारं आहे किंवा ज्याचं गुणगौरव करावा असं माझ्या मनात येतं आहे. एक सात्विकता माझ्या अंतःकरणामध्ये आलेली आहे. त्यात माझी अशी धारणा आहे की मला अशा एखाद्या व्यक्तिमत्वाची जर माहिती कळली तर तू मला त्याचं जीवनचरित्र मला तू सांग. तेव्हा ते त्याला विचारतात किंवा म्हणतात, कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान. अरे आत्ता या लोकामध्ये कोण असा आहे, सांप्रतम लोके या आत्ताच्या लोकामध्ये समाजामध्ये गुणवान कश्च वीर्यवान, कोण गुणी आहे, कोण अत्यंत शूर आहे, पराक्रमी आहे, धैर्यशील आहे, धर्मज्ञश्च कृतज्ञश्च, सत्यवाक्यो दृढव्रतः. कोण असा धर्मज्ञ आहे, कोण असा कृतार्थ आहे किंवा कृतज्ञ आहे की ज्याच्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीच्या, कारण आपण व्यवहार धर्माच्या संदर्भात खूप काही काही बोलता येतं. एक एक गुण घेतला तरी आपल्या जीवनामध्ये धर्म आपल्याला सार्थक करतो. एक साधा व्यवहार आहे कृतज्ञता. ज्याच्या अंतःकरणामधनं कृतज्ञता क्षणभरसुद्धा विचलित होत नाही, ज्याच्या अंतःकरणामधनं क्षणभरही कृतज्ञतेचं विस्मरण होत नाही, तो खऱ्या अर्थाने धर्माचं पालन करणार. कारण कृतज्ञता ही फार मोठी गोष्ट आहे जी माणसाचा अहंकार विसरायला लावते. आणि माणसाचा अहंकार जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत त्याचं मन तो अहंकार नाचवतच असतो आणि मनुष्य त्या अनुरोधाने काहीही वागतच असतो. अंतःकरणाला एक उदात्तता येणं आणि त्या उदात्त पातळीवरती जाऊन मनुष्याने अत्यंत सात्विक व्यवहार करणं, याच्याकरता अनेक गुण सांगितले की सत्य बोलत राहावं, दान करत राहावं, अभ्यास करत राहावा किंवा आपण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये रमून राहावं. काहीही की ज्या ठिकाणी भाव एकविध होतो, एका दिशेने कार्यरत होतो, असा भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला की आपोआप मनुष्य धर्माचं आचरण करतो. पण सर्वात साधा सोपा भाव आहे तो कृतज्ञतेचा भाव आहे. समोरचा मनुष्य काय करतो, 2 शब्द माझ्याशी गोड बोलला, संपलं. आयुष्यात कधी मनुष्य विसरणार नाही की ज्याच्या अंतःकरणात कृतज्ञता आहे तो म्हणतो, नाही हो, तुम्ही माझ्याशी 2 शब्द बोललात, मला फार आनंद झाला. तुम्ही माझ्याशी 2 शब्द बोललात, खोटं नाही आहे, हे दिखाऊ नाही आहे, हे ढोंगी नाही आहे, हे वरवरचं नाही, हे अंतःकरणात आलं पाहिजे. कारण आजकाल कसं आहे, आजकाल फार छान शब्द वापरतात. हल्ली लिप सर्व्हिसेस खूप चांगली आहेत. हल्ली तोंडाने माणसं पुष्कळ गोड बोलतात. कारण आता काय सगळं दिखाऊ जग आहे. या दिखाऊ जगामध्ये थँक्यू, सॉरी हे सगळं चालू राहतं. ह्यानी माणसाला काही मिळत नाही. हा जो वरवरचा गोडवा आहे किंवा हे जे वरवरचा दिखाऊपणा आहे तो कधीच आमच्या अंतःकरणाला बदलू शकत नाही, ना कधी तो आमचा कोणता लाभ करून देऊ शकत नाही. अगदी सामान्य स्थिती असते. मी नेहमी ती कथा सांगते, आजसुद्धा मला मोहावृत्ती म्हणून सांगते. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये असे हे उन्हाळ्याचे दिवस, आत्तासुद्धा 38 आणि 39 आणि 40 टेम्परेचर आहे. अशा स्थितीमध्ये ते लोक पुण्यामध्ये सदर्न कमांडमध्ये असणारे लोक अशा झोपड्या गवताच्या घालून दुपारच्या वेळामध्ये त्याच्यात झोपत असत. तेव्हा काही AC नव्हते. आणि तिथे आत तो मनुष्य म्हणजे तो ब्रिटिश अधिकारी तिथे झोपत असे. मग आता रोज ताजं गवत, आता त्यांनी काय आमच्या देशामध्ये येऊन राज्य उपभोगलं आहे, आमच्याकडनं जे काही वैभव उपभोगलं आहे इथे येऊन त्याला काही सीमा नाही आहे. लोकांना सांगत असत की गवताचे भारे घेऊन यायचे रोज. आणि ते शाकारण्याकरता दुसरी माणसं असायची. पहिले गवताचे भारे काढायचे आणि हे ताजे हिरव्या गवताचे भारे घालायचे, म्हणजे पुन्हा तापमान खाली येतं वगैरे वगैरे. तर ते आणून देणाऱ्या बायका होत्या, त्या सगळ्या यायच्या, डोक्यावर भारे घेऊन यायच्या. त्यांच्याकडे ते खाली करायचं, तिथे उतरवायचं, पैसे घेऊन जायचे. तर तो माणूस त्यांचा अधिकाऱ्यांचा तो नोकर जो होता तो यांच्या हातात पैसे द्यायचा. तर ते काय रोज 10 पैसे वगैरे काय असतील, 20 पैसे काय तेव्हाचं जे नाणं असेल
आपण धरू चारणे. तर असं ते रोज चारण्याचं गवत प्रत्येकीचं घेतलेलं असायचं. तर एक नाणं त्याला मिळालं नाही चारण्याचं, म्हणून त्यांनी तिला 8 आणे दिले. ती म्हणाली, हे काय बाबा, तू मला 8 आणे कसे दिले? तो म्हणला, अगं राहू दे, उद्याचे पैसे आहेत समज, उद्या घेऊ नको माझ्याकडून, घेऊन जाय पैसे. ती म्हणाली, नाही नाही, तुझे पैसे मी कशाला घेऊ? मी आज प्रामाणिकपणाने कमावून हा गवताचा भारा इथे आणला, रोज तुला देते, तू मला रोज 4 आणे देतोस. समजा उद्या माझं काही बरं वाईट झालं मी आले नाही तर काय तुझ्या 4 आण्याकरता पुढचा जन्म घेऊ का? म्हणजे मी आयुष्यात वाईट वागतच नाही. केवढा आत्मप्रत्यय आहे बघा, की आम्ही वेडंवाकडं वागतच नाही. तुझ्याशी वेडंवाकडं वागून मी काय करू? आणि हे वेडंवाकडं वागणं मी फेडू कुठे? कारण काय आहे, मनाची निरागसता, मनाची निष्पापता, निसंशयता, निष्कलंकता ही जिथे असते तिथेच हे सगळं घडू शकतं, अन्यथा नाही. आपण कमी जास्त मागे पुढे असतो. जे जितकं असतं, कभी ऐसा कभी वैसा, कुछ कुछ होता है. मनुष्य काही असं फार अंतःकरणापासून फार काही करतो असं नाही. पुष्कळ त्याच्याकडे स्वार्थ आहे, पुष्कळ त्याच्याकडे इफ्स बट्स नॉर काय काय पुष्कळ आहे. पुष्कळ डूज डोंट्स काही विचारू नका, खूप गोष्टी त्याच्या अंतःकरणामध्ये आहेत. असो, परंतु इथे त्यांनी सांगितलं असा कृतज्ञ राजा कोणता आहे? म्हणजे मला सगळ्या ठिकाणच्या त्यांच्या गुणांच्या विषयी जे विचारलं त्याच्यात मला विशेष वाल्मिकींचं वाटलं की जो राजा कृतज्ञ आहे त्याला काय गरज पडली आहे कृतज्ञ असायची? प्रजा कृतज्ञ राहील, राजा कृतज्ञ आहे. म्हणजे प्रभू रामचंद्र कृतज्ञ आहेत. म्हणून ते म्हणतात कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. जो आपल्या व्रताच्या विषयी दृढ आहे असा चरित्रेण च कायुक्तः सर्वभूतेषु कोहितः. म्हणाले सर्व भूतमात्रांचं हित पाहणारा आणि आपल्या चरित्राच्या बाबतीत आपला चारित्र्याचा ठेवा हा जसा काही त्यांनी जतन करून ठेवला आहे असं ज्याचं चारित्र्य आहे असा कोण आहे? चारित्र्य संपन्न असा कोण आहे? तेव्हा नारद मुनींनी त्यांना उत्तर दिलं आणि त्यांना सांगितलं सांप्रतच्या काळामध्ये असा राजा आहे की जो राजा त्याचं हे चरित्र आहे तो आता राज्यावर बसला आहे. सगळा रामायणाचा जो इतिहास घडून गेला आणि प्रभू रामचंद्र जेव्हा राज्यारोहण करून त्या ठिकाणी पट्टाभिषेक करून तिथे जेव्हा राज्य चालवत आहेत त्या स्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की हे असं चरित्र आहे. फार आनंद झाला त्यांना प्रभू रामचंद्रांचं हे चरित्र ऐकून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमान जी के मुख से निकले श्री राम जय जय राम. शंकर जी का डमरू बोले जय जय राम. नारद जी की वीणा बोले पतित पावन सीताराम. श्री राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमान जी के मुख से निकले श्री राम जय जय राम. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. नारद जी की वीणा बोले पतित पावन सीताराम. श्री राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. त्यांनी सांगितलं की असं हे चरित्र आहे आणि ह्या चरित्राचं तू वर्णन करावंस असं मला वाटतं. तर आंघोळ करून आलेले आहेत, नदीवरून परतलेले आहेत. त्यांनी पाहिलं नारदांचा सत्कार करून आपण गेलो, नारदांनी कथा आपल्याला सांगितली, प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण ऐकलं, आपण परत आलो आणि आपल्या इथे साक्षात ब्रह्मदेव येऊन बसलेले आहेत आणि आपल्याला त्यांच्याशी चर्चा करण्याचा आता प्रसंग येतो आहे. आले पण ते शाप दिल्यानंतर त्यांचं अंतःकरण जे
खिन्न झालं होतं, जे उदास झालं होतं, त्यांना काही म्हणजे जी उदासीनता आहे ती काही जात नव्हती. अर्घ्यपाद्य पूजन सगळं झालं, ब्रह्मदेवांचा सत्कार झाला, पण तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी मनामध्ये एक प्रकारचं नैराश्य होतंच होतं. आणि ब्रह्मदेवाने विचारलं की आपली मुद्रा अशी म्लान का, आपल्याला असं दुःख का वाटतं आहे, आपण का दुःखी होतात? त्याने सांगितलं दुःखी नाही, पण मी तिथे गेलो आणि असा प्रसंग घडला आणि मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगमहा शाश्वती समहा असा म्हणाले. माझ्या मुखातून एक शापवाणीसारखा एक उच्चार झाला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, अहो असं काय म्हणता, हे शापवाणीचा उच्चार आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण आपल्या मुखातून साक्षात सरस्वतीच बोलली आहे. कारण म्हणाले हा जो उच्चार आहे हा छंदोबद्ध आहे, हे अनुष्टुप छंदामध्ये आपल्या मुखातून बाहेर पडलेलं आहे. जे तुम्ही बोलला आहात ते बोलणं हे पुढे काव्यबद्ध व्हायचं आहे, ते अजरामर व्हायचं आहे. तुम्ही आत्ता जो काही उच्चार केलेला आहे किंवा ज्या काही छंदामध्ये तुम्हाला वाटतं आहे हा शाप दिला आहे, त्याच छंदामध्ये आपण प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहा. आणि त्यावेळी ब्रह्मदेव म्हणतात, त्यांना बालकांडामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. धर्मात्मनो भगवतो लोके रामस्य धीमतः. म्हणाले जो धर्मात्मा आहे असा हा प्रभू रामचंद्र धैर्यशाली पुरुषांमध्ये, अत्यंत विद्वान पुरुषांच्यामध्ये जो अत्यंत श्रेष्ठ आहे, जो चारित्र्य संपन्न आहे, भगवता लोके, जो साक्षात भगवान म्हणावा असं ज्याचं चरित्र आहे, असा जो आहे. वृत्तम कथय धीरस्य, त्या धीर पुरुषाचं वृत्त म्हणजे इतिहास तू कथन कर. आता आमच्या लोकांना रामायण आणि महाभारत काय इतिहास आहे का, उगीच आपल्या काहीतरी भाकड कथा. लोक म्हणतात आमचा नाही विश्वास. तर तुमच्या विश्वासाला मानतो कोण? तुम्ही कोण? तुम्हाला तुमचं जीवन ठरवता येत नाही. आजचा श्वास घेतला तर पुढचा श्वास घेता येणार आहे का नाही माहिती नाही. इतकीसुद्धा आपल्या स्वतःची शाश्वती नाही. आपल्या कुटुंबातल्या 2 माणसांचे सुद्धा समस्या किंवा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही. आणि त्या प्रभू रामचंद्रांना नावं ठेवायला लागतं काय? कारण जिथे काहीच लागत नाही ते बोलणं फार सोपं असतं. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं आहे की ते धीर पुरुष आहेत. आणि त्यांनी शब्द काय वापरला आहे आपण बघा. इथे वृत्त कथय, त्यांचं जे जीवन आहे, त्यांची जी जीवनी जो इतिहास आहे तो इतिहास तू सांग. वाल्मिकी, आपण उगीच म्हणत नाही वाल्मिकी रामायण सत्य आहे, वाल्मिकी रामायण प्रमाण आहे. वाल्मिकी रामायणात जे सांगितलं आहे त्याला सोडून इतरत्र कुठे काही आलं तर तो विषय संदर्भाला घेऊ नये. सत्यासत्यतेची छाननी करायची असेल तर वाल्मिकी रामायण हा खरा संदर्भ ग्रंथ आहे. श्रद्धा म्हणून रामचरितमानस, मांडणीच वेगळी आहे. त्यांनी वाल्मिकींना हात लावलेलाच नाही आहे. असो, सांगण्याचा हेतू असा की हा आमचा इतिहास आहे, याला पुरावा काय? आणि लोकांनी वेडवाकडं लिहिलं आहे, बरंच लिहिलं आहे, याला पुरावा काय? पुरावा एकच. या ब्रिटिश लोकांनी जेव्हा आमच्यावरती राज्य केलं त्यावेळी त्या काळात त्यांच्या मनात असं आलं की हा समाज प्रभू रामचंद्रांच्या चरित्रांनी, प्रभू रामचंद्रांच्या जीवनीनी फार प्रभावित आहे. आणि ह्या सगळ्या समाजाचा आदर्श मर्यादा पुरुषोत्तम आहे. हा जो आदर्श आहे तो कलंकित केला पाहिजे, त्याच्यावरती वार केले पाहिजेत, म्हणजे या लोकांची मती भ्रमित होईल आणि हे लोक काहीच्या काही अद्वाताद्वा बोलायला लागतील. त्याकरता त्यांनी एक ॲवॉर्ड त्या ठिकाणी निर्माण केलं, त्याचं नाव बोडन चेअर ॲवॉर्ड असं आहे. आणि ते दरवर्षी दिलं जात असे. कुणाला? जो रामायण कथा अधिकाधिक विकृत करतो त्याला. म्हणजे रामाची सीता कोण काही लिहावं, राम रावण संबंध काय काही लिहावं, रावण सीता नातं काहीही लिहावं, रामायणातले घटनाप्रसंग काहीही लिहावेत. जितकं विकृत करता येईल तितकं रामायणाचं विकृतीकरण करावं आणि असं रामायण पुढे आणावं.
जो अधिकाधिक विकृत करेल त्याला ते बोर्डन चेअर अवॉर्ड मिळत असे. आणि त्याचा संदर्भ आजही उपलब्ध आहे. प्रेरणाचे जे अंक निघत होते त्या अंकांच्यामध्ये त्याच्यावरचा लेख आहे की कशा प्रकारे ब्रिटिशांनी हे अवॉर्ड देऊन लोकांचा बुद्धिभेद केला. दुर्दैव असं आहे की कोण आमचे बुद्धिभेद करू शकतो. आम्हाला जर स्वतःला फार शहाणपण आहे असं जर वाटत असेल तर दुसऱ्याची बुद्धी आमच्या बुद्धीवर स्वार होते, म्हणजे आमची बुद्धी काय राहिली. ज्या बुद्धीचा फार अहंकार आहे आम्हाला, मी फार शहाणा आहे काय ते मला कळतं, मग दुसऱ्याच्या बोलण्याने आमची बुद्धी प्रभावित कशी होते. मग हिला शहाणी कशी म्हणायची, कसं म्हणणार याला शहाणा. जर खरंच आमची बुद्धी जर योग्य असेल, त्यांनी सांगितलं आहे की बुद्धीसुद्धा कुणाची योग्य, किंवा उपनिषदं म्हणतात ते धीराहा, ते धीर पुरुष, की कोणत्याही परिस्थिती. आजही आपल्याला मोदी तसंच आवाहन करतात किंवा मोदींच्या करता इतर लोक व्हॉट्सॲपवरून सारखं आवाहन करतात की एक लक्षात घ्या, ह्या राजवटीच्या विरुद्ध जितकं काही लिहिलं जाईल, जितकं काही विकृतीकरण होईल, सगळं ऐका वाचा तिथंच सोडून द्या आणि गप्प बसा. आज काय चाललं आहे आणि ते काय करता आहेत हे आम्हाला कळत नाही. कशावर तरी विश्वासच ठेवायचा तर जी सकारात्मक बाजू आहे तिच्यावर ठेवा. हे येणाऱ्या नकारात्मक बातम्या ह्या तुमचा बुद्धिभेद करण्याकरताच आहेत, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. सांगण्याचा हेतू असा आहे की त्यांनी सांगितलं की प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावरती सुद्धा काहीही येईल, काहीही सांगितलं जाईल, किंवा त्या ठिकाणी जे जे घडेल त्या घडणाऱ्या कोणत्याही घटना. आता लोक नाही का म्हणत, हो राम पुष्कळ चांगले म्हणतात, मग सीतेचा का त्याग केला, तुम्हाला विचारून नाही केला, तुम्हाला वाईट वाटेल म्हणून नाही केला, काय करायला पाहिजे ते त्यांना योग्य वाटलं म्हणून केला. आणि त्यांनी जो केला तो त्यावेळेच्या समाजाने स्वीकारला, आणि त्या समाजाने स्वीकारला म्हणजे तो धर्मी आहे म्हणून झाला. आणि त्याग नाहीच केला. त्यावेळच्या समाजाच्या प्रजानुरंजनात राजाच्या करता जे नियम सांगितले आहेत त्या नियमांच्या पालनातच तो त्याग करावा लागला. अहो समोरासमोर कोणीच बोलत नाही, रामायण काढून कोणीच बोलत नाही. फक्त काय मनास आलं, एक ज्याला आपण ह्याच्या निवडणुकांमध्ये व्हिस्परिंग कॅम्पेनिंग असं म्हणतात, की एक पिल्लू सोडून द्यायचं, एक काहीतरी बातमी द्यायची टाकून, आणि ती लोकांच्यामध्ये आपोआप कुठेही कागदावर येणार नाही, कुठेही कोणाला समजणार नाही, पण लोकांच्यामध्ये प्रसृत होईल. लोक अहो असं आहे का, अरे बापरे आम्हाला माहीत नव्हतं, आम्हाला माहीत. कारण असं आहे, प्रत्येक मनुष्य बातमीपेक्षा गॉसिपवर जास्त जगतो, त्याचा रस गॉसिपमध्ये असतो, बातमीत नसतो. असो, सांगण्याचा हेतू असा आहे की इथे त्यांनी सांगितलं आहे की हा धीर पुरुष आहे. प्रभू रामचंद्रांनी जे जे केलं, भावानी भांडणकानी केलं, कैकेयीनी असं वागले, कैकेयीला कानी उत्तर दिलं, आईच होती ना, तशाकरता तिचं ऐकलं. मग स्वतःच्या आईला दुःखी का केलं, स्वतःच्या आईला सुखी करायचं होतं. भाऊ तिकडे का जाऊन बसला, त्या भरताला कळत नव्हतं का, ह्या आईचं आणि त्याचा काहीतरी हे असेल, काहीतरी म्हणजे फिक्सेशन असणार, काहीतरी पक्क झालं असेल की त्यांनी तिकडे जावं आपल्या मामाकडे, आईने इकडे हा उद्योग करावा. म्हणजे असे जे फॉल्स नॅरेटिव्ज आहेत आत्ता समाजामध्ये, ज्या शब्दांना फार महत्त्व आहे, असे अनेक नॅरेटिव्ज लोक सेट करतात. अशा अनेक गोष्टी प्रभू रामचंद्रांच्या चरित्राविषयी बोलू शकतात. का बोलू शकतात? कारण चरित्रामध्ये सगळं काही अत्यंत सात्विक आहे, सगळं काही आचरणाची कठोर परीक्षा घेणारं आहे. आचरणाला जर निकषच लावायचा तर तो परमोच्च निकष आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखीन लौकिक जगामध्ये आणखीन काही उत्तम आचरणाचा पर्याय राहूच शकत नाही. असं आदर्श जीवन प्रभू रामचंद्रांचं आहे, असा आदर्श व्यवहार प्रभू रामचंद्रांचा आहे. म्हणून ब्रह्मदेव सांगतात, वृत्तम कथय धीरस्य. या धैर्यवान पुरुषाचं जे वृत्त आहे, म्हणजे जो इतिहास आहे, तो इतिहास तू लोकांना सांग, त्या इतिहासाचं तू कथन कर. यथा ते नारदात श्रुतम. ज्याप्रमाणे नारदांनी तुला सांगितलं आहे, नारदांनी सांगितलेली कथा ही पूर्णपणे योग्य आहे, तोच इतिहास आहे. आणि तो इतिहास आता पाहता पाहता
आमच्या नासाकडून प्रत्येक गोष्टीचं सँक्शन या बुद्धिवाद्यांना मिळतं आहे, आम्हाला गरज नाही आहे. आणि त्यांनी सँक्शन दिलं म्हणून आम्ही फार अभिमानी आम्हाला खात्री आहे जे वाल्मिकींनी सांगितलं आहे, जे प्रभू रामचंद्रांच्या चरित्रात घडलं आहे, जे त्यांच्याकडनं लिहिलं गेलं आहे ते 100% सत्यच आहे, ते 100% प्रमाणच आहे. आता सांगतात की म्हणाले जे सेतुबंधनावरचे जे दगड आहेत ते सगळे दगड तरतात, तर तो दगड तर वेगळा आहेच आहे, परंतु लक्षावधी वर्षांपूर्वीचा आहे. आता या बुद्धिवाद्यांना म्हणा द्या ना उत्तर, नासाला द्या ना उत्तर. इथे आमच्यासारख्या सामान्य माणसाला धोपटून काढता आणि आम्हाला अंधश्रद्धावादी म्हणून बोलता आणि धर्माचं नुकसान करता. कारण असं आहे, तुमच्यासारखे लोक बोलायला लागले की लोक अरे बापरे एवढा विद्वान मनुष्य आहे, हा सांगतो म्हणजे खरं असेल. कारण अशा प्रकारे जे आपल्याला पुरतं कळत नाही त्याच्यावरती वक्तव्य करणं हा तर सर्वात मोठा गुन्हा आहे, हा तर सर्वात मोठा अपराध आहे. कारण संपूर्ण समाजावरती तुमच्या वक्तव्याची जबाबदारी आहे. आज तर मी म्हटलं तसं, आज तर फॉल्स नॅरेटिव्ह सेट करून इतिहास म्हणतायत. आज जातीयवादावरती त्यांचे नॅरेटिव्ह सेट होतात, आज त्यांच्या राजकारणावरती त्यांची नॅरेटिव्ह सेट होतात. कशावर होत नाहीत? हे सगळं असं प्रकरण आज आहे. त्या सगळ्या गोष्टी खऱ्या का खोट्या ह्या तर आज आणखीनच निकष बदलले. आपण हे विद्वान वगैरे म्हणतो, आज तर विद्वानसुद्धा नाही, आज तर राजकारण आहे. नुसतं राजकारण नाही आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. आणि नुसतं आंतरराष्ट्रीय राजकारण नाही, सगळं पैशाचं आणि सत्तेचं राजकारण आहे. जगभराच्या सत्ता आणि पैशाचं राजकारण. तेव्हा इथे त्या काळी सांगितलं आहे आणि लक्षावधी वर्ष ते रामचरित्र तसं चाललं आहे. दुर्दैव आमचं आहे, ह्या कलियुगाचं आहे आणि ह्या कलियुगातल्या सो कॉल्ड विद्वानांचं आहे. माहीत नाही, कारण मी आपल्याला सांगते, लोकमान्य टिळकांनी जेव्हा काही गोष्टी लिहिल्या आणि उत्तर ध्रुवावरून आर्य आले असं त्यांच्या पुस्तकात जेव्हा विधान केलं आणि पुढे त्यांच्या वाचनात काही गोष्टी आल्या, त्या वाचनात आलेल्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की मी जे विधान केलं हे चुकीचं आहे. अगदी ते मृत्यूशय्येवर होते, त्यांना भेटायला हनुमतदत्त पोद्दार गेले होते. त्यांनी पोद्दारांना सांगितलं की आता माझ्या हातात वेळ नाही राहिला, आता मी केव्हाही जाणार आहे. परंतु आर्य हे उत्तर ध्रुवावरून आले, ते इथले नव्हते, असं जे माझं तिथे केलेलं जे निष्कर्षाचं स्वरूप आहे ते योग्य नाही आहे. तुम्ही एकच करा, मी आत्ता एकच करू शकतो की मी तुम्हाला सांगितलं आहे आणि ते माझं विधान चुकीचं आहे. आर्य हे ह्याच भूमीतले आहेत, एवढं माझ्याकरता लिहा आणि प्रसिद्ध करा. आजकालच्या काळामधला जो मनुष्य स्वतःला सोशलिस्ट समजतो, आपल्या विचारातून समाज घडवायला जातो, त्यांनी आयुष्यभर ईश्वरवाद नाकारला. त्यांच्या पत्नी गेल्या, ते राहिले आणि त्यानंतर मात्र त्यांच्या पत्नीने जे जे त्यांना सांगावं आणि ह्यांनी नाकारावं ते त्यांना शेवटी जाणवलं की अरे हे मी चुकलो आहे. पण शेवटी खुजी माणसं खुजीच असतात. त्यांना नाही वाटलं की माझ्या सगळ्या सोशलिस्ट बंधूंना एकदा सांगून टाकावं की अरे मी तुम्हाला जे सांगत होतो की ईश्वराला मानू नका असं नाही आहे बरं, ईश्वराला जरूर माना, मला त्याचा प्रत्यय आलेला आहे असं बोलणार नाहीत. अहो, आपल्या पुण्यातल्या इतिहास संशोधकांनी त्यांचं इतिहास संशोधक मंडळातर्फे त्यांनी छापलेलं जेव्हा ते चुकीचं ठरलं त्यावेळी लोकांनी सांगितलं की एक लेख त्याला जोडूया आपण, की ठीक आहे असं संशोधन आहे. ते आता आणखीन काही नवीन पुरावे सापडले, ते मागे पडले. त्यांनी सांगितलं हा जर लेख लिहायचाच असला तर लिहा, पण माझ्या मृत्यूनंतर लिहा, मी असेपर्यंत लिहू नका. म्हणजे तुम्ही संशोधक नाही आहे, तुम्हाला फक्त तुमचा मोठेपणा हवा आहे, त्याच्याकरता हे सगळे उद्योग करता. असा हा इतिहास नाही आहे आणि असं हे ऋषीही नाही आहेत आणि असं आमच्या भारतामध्ये काही टिकलेलं पण नाही आहे. जे हे असले जाता येता फुटकळ काही लिहिणारे लोक आहेत ना, त्यांचं साहित्य वाङ्मय केव्हाच आजच्या भाषेत बोलायचं तर वाराच्या भावात गेलेलं आहे.
ते मुळीच राहिलेलं नाही आहे. सांगायचा हेतू असा की रामायण हा आमचा सच्चा इतिहास आहे. रामायणाला चॅलेंज आमच्या बुद्धिवाद्यांनी केलं असेल, पण आजही नासा आता आणखीन गोष्टी सिद्ध करत आहे. आत्ताच्या काळात 15-20 दिवसातली गोष्ट आहे की रामायणातल्या ह्या कथा सत्य असल्या पाहिजेत. तेच सांगतायत. म्हणजे आम्ही इतके करंटे आहोत की आमचं ज्ञान, आमचं मोठेपण लोकांनी जेव्हा सिद्ध करावं तेव्हा ते आम्हाला कळावं. तोवर आम्हाला काहीच कळत नाही आहे, तोवर आम्ही समजू शकत नाही. या दुर्दैवाला काय म्हणावं. असो, वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं आहे त्या रामायणाचं स्वरूप ब्रह्मदेवांनी सांगितलं की अशा त्या धीर पुरुषाचं तू चरित्र वर्णन करा. यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले. जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावरती नद्या वाहत असतील आणि पर्वत स्थिर असतील तावद रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यती. तोपर्यंत ही रामायणाची कथा लोकांच्यामध्ये अजरामर राहणार आहे. रामकथा अजरामरच आहे आणि त्यामुळे रामकथा तिचं मोठेपण आजच्या समाजामध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये रामकथेची महती म्हणजे आपण काय म्हणतो, का रामायणासारखं युद्ध होणार आहे का, इथं कोणी रावण आहे का, इथे सीतेला कोणी नेली आहे पळून, काय आहे काय. ह्या सगळ्या गोष्टी लक्षणाने जरी घेतल्या तरीसुद्धा उत्तर द्यायच्या, तरी या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आजच्या काळात तर आहेच आहे. पण त्याच्याही पेक्षा रामकथा ह्या काळाला तारणारी का आहे, एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे रामचरित्र अत्यंत पुण्यवान आहे. ते पुण्यच आम्हाला तारणार आहे, ते सामर्थ्यच आम्हाला तारणार आहे. ते पुण्यच आमच्या बुद्धीला सरळ, बुद्धियोगम ददाम्यहम भगवंतांनी सांगितलं आहे की तुम्हाला काय द्यायचं आहे आणि मी काय देतो, तुमच्याशी मी काय संपर्क ठेवतो, तुमच्याशी मी कसा जोडला जातो, तुमच्यावर मी कशी कृपा करतो, तुमच्यावरती जो प्रसाद ज्याला म्हणतात, जी प्रसन्नता ज्याला म्हणतात ती कशी देतो, तुमच्या बुद्धीतून, तुमच्या विचारातून, तुमच्या प्रवृत्तीतून. आणि त्यामुळे रामकथेच्या संबंधामध्ये विचार करायचा, आपल्याला 7 दिवस प्रभू रामचंद्रांचंच गुणगान गायचं आहे. आणि त्यामुळे ही कथा, हे ऋषी, हा समाज आणि ह्या समाजाकरता रामकथेचं असणारं महत्त्व हे आपण गाऊ. आज आपली वेळ संपली आहे. उद्या पुन्हा आपण 5:30 वाजता भेटू. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम नौका भवसागरी तराया. राम नाम नौका भवसागरी तराया. मदमोह लोभ सुसरी किती डंखती विषारी. ते दुःख शांत माया मांत्रिक राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. सुटले अपाट वारे
तारू त्यात बिथरे, त्या वादळातून या नेईल राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. भ्रमभोवर्यात अडली, नौका परीन बुडली. धरुणी सुकाणू हाती, बसले राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. आम्ही सर्व ही प्रवासी, जाणार दूर देशी. तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. प्रभु ही तुझीच मूर्ती, हृदयी सदा बसू दे. मम मानसी पूजेची वृत्ती सदा असू दे. जगतात सौख्य नाही, आलो तुझ्याच पाया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. भवसागरी तराया. भवसागरी तराया. सीताकांत स्मरण जय जय राम. पवनसूत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महा